धारणगाववीर परिसरात रासायनिक कचरा टाकल्याचा आरोप, पर्यावरण व आरोग्याला धोका, नागरिकांची तक्रार। निफाड तालुक्यातील धारणगाववीर परिसरात एक गंभीर पर्यावरणीय प्रकरण समोर आले आहे। स्थानिक नागरिकांनी विंचूर MIDCतील एका कंपनीला औद्योगिक वेस्टेज मटेरियल आणि रासायनिक कचरा येथे टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे। या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारीत नैतळे गावातील पेशाने डॉक्टर असलेल्या पाटील नावाच्या व्यक्तीवरही सहभागाचा आरोप करण्यात आला असून या आरोपाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रासायनिक कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नाल्यामधील पाणी दूषित झाले आहे। या दूषित पाण्याचा परिणाम परिसरातील अनेक विहिरींवरही झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे। त्यामुळे पिण्याचे पाणी, शेती, पिके, जनावरे तसेच नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। संबंधित व्यक्ती अथवा कंपनीची बाजू समोर आल्यानंतर तिची प्रसिद्धी करण्यात येईल। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी निफाड तालुका प्रतिनिधी योगेश कर्डिले व उत्तम जाधव यांचा रिपोर्ट।